तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा आता इकडे मोठा ट्रॅक आलेला आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की वल्लरी या सगळ्यामध्ये आपल्या स्थानावरती सगळ्यांना नाचवण्याचा प्रयत्न करत असली तरी आज आता उदयकांतचं ज्या वेळेला स्केच समोर आलंय आणि त्याच वेळेला रमाकांतने असा काहीतरी खुलासा केलाय आणि आपला भाऊ उदयकांत याला तर शिक्षा घडवले, पण त्यानंतर भूतकाळातल्या अशा काही गोष्टी आता उलगडल्यात की ज्यानंतर मग आता इकडे सगळं आता समोर आलेलं आहे। आणि आता इकडे रमाकांतने वल्लरीची सुद्धा आता काळी कच्ची चिठ्ठी सगळी खोललेली आहे। वल्लरीची काळी बाजू भूतकाळात वल्लरीने सात्विकाच्या सोबत केलेलं महाभयंकर सत्य हे सगळं ज्या वेळेला समोर आले आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी उघडकीला आलेल्या आहेत। सात्विकाला स्वतःला त्रास देण्यासाठी वल्लरीने जे काही कारस्थान केले ते सगळं समोर आलंय। नक्की काय घडलंय, सात्विकाला स्वतःला हे सगळं पाऊल उचलण्यासाठी भाग पाडणारी सुद्धा वल्लरी होती, हा खुलासा मात्र आता रमाकांतने केलेला आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहू। आपण पाहिले की अर्णवला फोन आलेला आहे पोलीस स्टेशनमधून फोन आल्यावरती अर्णवला आता सांगण्यात आलंय की ईश्वरी मॅडम वरती हल्ला केलेल्या व्यक्तीला आता आम्ही पकडलेला आहे। ईश्वरी मॅडम वरती हल्ला करून आता इकडे ती व्यक्ती फरार होऊ शकत नाहीये, तिला आम्ही पकडलंय, पण ती फक्त एक प्यादा आहे। तर आता त्या प्याद्याच्या मागे कोण आहे या सगळ्याचा तुम्हाला शोध घ्यायला लागणार आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर आता तुम्ही इकडे पोलीस स्टेशनला या। पोलीस स्टेशनला आल्यावरती आपल्याला सगळं समजेल आणि त्यानंतर मग आता अर्णव आणि ईश्वरी पोलीस स्टेशनला आलेत आणि त्याच वेळेला हल्ला करणारी व्यक्ती आता पकडली गेली। ईश्वरीने त्या माणसाला ओळखले, हो या माणसाला मी ओळखले, हा माणूस होता तिकडे। यावरती पोलीस म्हणतात आता सांग कुणी तुला हे सगळं करायला सांगितलं होतं? यावरती तो म्हणतो मला यातलं काहीही माहीत नाहीये। म्हणजे आता कुणी सांगितलं होतं काय माहीत नाहीये, मला एक फोन कॉल आला होता आणि त्यानंतर मग आता एक माणूस भेटायला आला होता, पण त्याचं नाव मात्र मी काही जाणत नाहीये। तो आला होता आणि त्यांनी आम्हाला 3 जणांना आता इकडे ही सुपारी दिली, तुला आता उचलायचं आणि तुला जीव घ्यायची सुपारी दिली होती। आणि त्यानंतर मग आता ईश्वरी सांगते ठीक आहे, पण मला एक सांगा ती बाई होती का? ईश्वरीला का कोणास ठाऊक पण आता इकडे सारखं वाटत आहे की ती वल्लरी मामी असू शकते। ईश्वरीच्या मनामध्ये दाट संशय आहे आणि त्यामुळे ती आता वल्लरी मामी असल्याचं तिला वाटते, म्हणून ती विचारते कुणी बाई होती का त्याच्यासोबत? यावरती तो म्हणतो नाही कोणतीही बाई नव्हती। खरं तर आता इकडे वल्लरी चांगलीच घाबरली, वल्लरीला खूपच टेन्शन आलेलं आहे। जर का आता हे तिकडे गेलेत, काय झालं, उदयकांत पकडला गेला तर आता मी पूर्णपणे अडकेन। माझ्याविषयी काही माहिती तशी तर मी ठेवलेली नाहीये, पण तरी सुद्धा तिकडे काय चाललंय हे मला समजलंच पाहिजे। जर का तिकडे काही माझ्या विरुद्ध कारस्थानं चालू असतील किंवा माझ्या आता बद्दल काही तिकडे बोलणं चालू असेल तर मात्र मला ही गोष्ट समजलीच पाहिजे। आणि त्यासाठी आता इकडे काय करू, मी जर का फोन केला तर अर्णव मला काही नीट सांगणार नाहीये। मी एक काम करते, मी आता आईंनाच कॉलवरती घेते आणि बघते काय करायचं। तोपर्यंत ईश्वरी आता इकडे विचारते बोला ना कोणी बाई होती का? तो म्हणतो नाही मला तर माहीत नाहीये, माझ्यासमोर तर आता कोणतीही बाई आली नव्हती, माझ्यासमोर तर आता बाई नव्हती, पण त्या माणसाच्या मागे कोणती बाई असेल तर ते माहीत नाहीये। यावरती ती म्हणते ठीक आहे, तुम्ही एक काम कराल ना, तुम्ही त्या माणसाचं नाव सांगा। यावर तो म्हणतो मला खरंच नाव नाही माहिती। पोलीस सांगायला तर एक काम करा बरं, आत्ताच्या आता स्केच आर्टिस्टला मी बोलवतोय, लगेच स्केच काढून आपण घेऊया। स्केच काढून एकदा का घेतलं ना की त्यानंतर मग आता आपल्याला पुढचं काम सोपं जाईल, असं पोलिसांनी बोलल्यावरती ताबडतोब आता इकडे वल्लरी विचार करते की नाही काय करू, आईंकडे पटकन जाते आणि त्यानंतर मग आता ती आजीकडे आली आणि आजीला सांगायला लागते आई अहो मला खूप टेन्शन होते हो, म्हणजे हे शोधायला तर गेलेत आता ईश्वरीवरती हल्ला करणाऱ्या माणसाला, पण या सगळ्यामध्ये जर का आता अर्णववरती पुन्हा काही हल्ला झाला, पुन्हा काही ह्यांना काही झालं, या दोघांना कळत नाहीये की आता आपल्यावरती जे काही संकट येते ते आपणच ओढवून घेतोय, असं म्हणत आजी पण घाबरी होते। आणि आजी सांगते तू फोन लाव अर्णवला। मग लगेचच वल्लरी आता फोन लावते आणि वल्लरीचा फोन आता अर्णव उचलतो आणि मामी बोल या असं म्हटल्यावर ती सांगते अरे आई बोलतायत। आजी म्हणते काय रे काय झालं तिकडे कसं काय? यावरती तो म्हणतो काही नाही, ज्या माणसाने आता इकडे म्हणजे ह्यांना सुपारी दिली होती ना
त्या माणसाचं स्केच काढण्याचं काम इकडे चालू आहे आणि त्या माणसाचं स्केच आता थोड्याच वेळात तयार होईल आणि त्यानंतर तो माणूस कोण आहे ना हे समजेल. कारण आता ज्याने सुपारी दिले ना त्याने आपलं नाव नव्हतं सांगितलं किंवा खरी ओळख मात्र आता या कोणालाच नाहीये. फक्त आता त्याला पाहिलेलं आहे म्हणून फक्त ह्यांना त्याचं स्केच काढता येणार आहे असं म्हटल्यावरती वल्लरी विचार करते म्हणजे आता उदयकांतचं स्केच इकडे काढून होणार आहे. आणि त्यानंतर वल्लरी विचार करायला की नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता पुढचं पाऊल उचलायला पाहिजे. आणि मग ती फोन घेते आणि काय रे अर्णव म्हणजे आता स्केच झालं का काढून. यावरती अर्णव म्हणतो नाही मामी अजून तरी स्केच काढून झालेलं नाहीये पण आम्ही सुरू केलेलं आहे स्केच काढायला. इकडे आता लगेचच समजलेलं आहे ईश्वरीला की मामी या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच म्हणजे खूपच इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि मामी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे सतत फोन करून विचारतायत हे करतायत काहीतरी गडबड आहे 100% असं आता ईश्वरीला समजलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे स्वतः आता सांगायला लागते अर्णवला की एक काम करायचंय आपण जे स्केच ओरिजिनल आहे ना ते ओरिजिनल स्केच आता आपण दाखवायचंच नाहीये असं म्हटल्यावर ती अर्णव म्हणतो काय बोलतेस तू. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते हो ओरिजिनल स्केच आता जर का आपण दाखवलं ना तर कदाचित आपल्या घरात सुद्धा जर का कोणी आपल्यावरती पाळत ठेवून असेल मग मात्र आपल्यासाठी ती गोष्ट फारच कठीण होईल. म्हणून मला असं वाटतं की खरं स्केच कोणालाही दाखवायचं नाहीये. मग ईश्वरी आणि अर्णव एक वेगळंच रॅन्डम कोणाचं तरी स्केच घेऊन येतात आणि ते स्केच आता समोर आणतात. आणि त्यानंतर वल्लरी आता आडून पाहती आहे आणि वल्लरी विचार करते जर का हे स्केच उदयकांतचं बरोबर असेल मग मात्र उदयकांतला संपवायलाच पाहिजे. पण ज्या वेळेला मामा आता ते स्केच पाहतात त्यांना काही कळायलाच मार्ग नाहीये आणि मामा म्हणतात कोण आहे हा. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णव म्हणतो काहीच माहिती नाहीये. आणि त्यानंतर मग आता रमाकांत ते स्केच हातात घेतो रमाकांतला सुद्धा काही कळत नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे वल्लरी विचार करते बघू कोणीच ओळखलं नाही म्हटल्यावरती काहीतरी प्रॉब्लेम आहे हे वल्लरीला कळले. आणि म्हणून वल्लरी तिकडे आता ते स्केच बघायला आले. चला म्हणजे आता त्या स्केच म्हणजे त्या पकडल्या गेलेल्या माणसांनी तरी आपली आता पत कायम ठेवली म्हणजे आता त्यांनी आपलं इमान कायम ठेवलंय आणि आता त्यांनी खऱ्या आपल्याला हे देणाऱ्याचं नाव नाही सांगितलंय. ही तर आता चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी तर हे खूपच चांगलं आहे असा आता ती विचार करते. आणि त्यानंतर मग आता वल्लरी खूपच खुश झालेली वल्लरी आता विचार करते की मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता या रमाकांतला म्हणजे उदयकांतला मारण्यात काही अर्थ नाहीये. सध्या तरी त्याला राहू दे बघूया नंतर काय करायचं. पण इथेच खरा अर्णव आणि ईश्वरी यांचा आता गेम सुरू झालेला आहे. कारण आता अर्णव आणि ईश्वरीने मुळातच या सगळ्यामध्ये आता हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे घरामध्ये गाफील ठेवण्यासाठी. कारण वल्लरीला म्हणजे ईश्वरीला वल्लरीवरती 100% डाऊट आलेला आहे की काहीतरी वल्लरी मामी आपल्या विरुद्ध कारस्थान करतायत पण काय याचा मात्र अजून पत्ता न लागल्या कारणाने ईश्वरी जरा गप्प आहे. बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे वल्लरी तिकडून सटकते आणि त्यानंतर मामा म्हणतात काय रे काय ह्या स्केचचं काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्याचवरती मग आता ईश्वरी सांगते ते म्हणजे बाबा वल्लरी तिकडे निघून गेल्याचं ईश्वरी पाहते आणि खरं स्केच ती सगळ्यांच्या समोर आणते. खरं स्केच समोर आणल्यावरती मग आता इकडे लगेचच रमाकांतने उदयकांतला ओळखले आणि मामा म्हणतो हे तर तुझे काका. आणि त्यावरती मग आता मगाशी कोणाचं स्केच दाखवलं आणि त्यावरती ती सांगायला लागते मगाशी स्केच दाखवलं ना ती पण व्यक्ती आता काहीतरी वेगळीच होती असं म्हणत हे दोघं जण विषय टाळतायत. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे रमाकांत पेटून उठलाय आणि रमाकांत मात्र आता चिडलाय. आणि रमाकांत सांगायला लागतोय तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता मी एक गोष्ट सांगू का हा उदयकांत आपल्या घराशी कसा जोडला गेला होता. मुळातच वल्लरी मामी आहेत ना यांच्या आणि त्यांच्या गाठीभेटी व्हायच्या. आणि त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो मिस इंदोर तुमचं आता म्हणजे ईश्वरी तुझं हे सगळं जे काही प्रेडिक्शन होतं ना ते खरं आहे. बाबा आता जे काही बोलतायत ना
त्यामुळे खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आहे की काहीतरी वल्लरी मामीचा या सगळ्यामध्ये डाऊट आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो अर्णव ते काही नाहीये, पोलिसांची टीम आता रमाकांतला पकडण्यासाठी गेलेली आहे. ज्या वेळेला पोलिसांची टीम आता रमाकांतला पकडेल ना आणि त्याला घेऊन इकडे येईल ना, आणि तोपर्यंत आपल्याला मात्र आता पुढचं काम करता येणार आहे, ते म्हणजे वल्लरी मामींना आता मात्र पकडण्याचं. प्रेक्षकांनो, तोपर्यंत आता पोलिसांची रमाकांतच्या समोर उदयकांतला घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला उदयकांतला आता इकडे टीम घेऊन आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता रमाकांत चिडलाय का हे सगळं केलंस. आणि त्याच वेळेला रमाकांतच्या समोर उदयकांत गडबडलाय. आता वल्लरी मामी आले आणि ती म्हणते यांना का पकडलंय. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो रमाकांत आता हिला पण पकडा, कारण आता मला आत्ता सगळं कहाणी समजायला लागले. मुळातच उदयकांतच्या सोबत आता ही सोबत होती आणि त्याच वेळेला उदयकांत चिडलाय आणि तो म्हणतोय बघ मी काय नाही केलं, ही तुझी घरची भेदी ही आहे. आणि त्याच वरती मात्र आता लगेचच रमाकांत चिडतो, त्याची कॉलर धरतो आणि तो सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो ही वल्लरी, या वल्लरीने आता इकडे सात्विकाला हे सगळं करण्यासाठी भाग पाडलेलं आहे. वल्लरीने हा सगळा प्रकार केलेला आहे. मुळातच सात्विका आता हे सगळं स्वतःहून करायला बिलकुल तयार नव्हती, पण आता वल्लरी माझ्याकडे आली आणि वल्लरीने त्या वेळेला सुद्धा आता मला सांगितलं होतं की सात्विकाला तुमच्याशी बोलायचं नाहीये आणि तुम्ही हे घर सोडून निघून जावं अशी तिची इच्छा आहे. पण आत्ता मला कळते की हा सगळा प्रकार मुद्दामच या दोघांनी केला होता प्रॉपर्टी हडप करण्यासाठी. आणि त्याच वेळेला उदयकांत बोलायला लागतो हिनी मला ईश्वरीला किडनॅप करायला सांगितलं होतं, बाकी माझा याच्याशी काही संबंध नाहीये असं म्हणत मात्र आता उदयकांत स्वतःच्या तोंडून सत्य कबूल केले. आणि रमाकांतने चिडत आता वल्लरीचे भूतकाळातले सगळे कच्चे चिठ्ठे खोललेत. चिडलेला रमाकांत मात्र आता वल्लरीला चांगलाच धडा शिकवणार. पुढे काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब